मागील 3 दिवसापासून सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते काहीसं विस्कळीत झालेलं आहे. अवकाळी पाऊस जरी असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकठिकाणी पडझड जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आपण माझ्या मागे पाहू शकतो की या ठिकाणी हे जे घर आहे हे घरकुल आवास योजनेतलं घर आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर या घरावर फणसाचं झाड जे आहे ते कोसळलेलं आहे. मोठ्या प्रमाणाची पडझड आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये झालेली पाहायला मिळते. 2 दिवसापूर्वी हीच अशीच परिस्थिती सावंतवाडी तालुक्यामध्ये झाली होती. त्यानंतर अशाच पद्धतीचं प्रशासन जे आहे ते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंचनामे घालण्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कणकवलीचे सभापती आपल्यासोबत आहेत. मला सांगा, सकाळपासून आपण पाहणी दौरे करताय, कशा पद्धतीचं नुकसान सध्या आपल्याला पाहायला मिळतंय? खूप मोठ्या प्रमाणावरती म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीचं नुकसान आज आम्ही बघितलं. आम्ही जेव्हा खारेपाटण काजीवाडीमध्ये गेलो तेव्हा एका घरावरचं पूर्ण छप्पर अँगल सहित उडून ते खाली असलेल्या दुसऱ्या एका घरावरती पडून खूप मोठं नुकसान झालेलं आहे. एक त्याच्यामध्ये सुदैवाची बाब एवढीच की तिथे छोटी छोटी मुलं होती, पण त्यांना कुठल्याही प्रकारचं काही इजा पोचली नाही, एवढंच चांगली गोष्ट आहे. पण खूप मोठं नुकसान झालेलं आहे. मग झाडांचं असेल, मग बागायतींचं असेल, आणि प्रत्येक घर म्हणजे एकही घर असं राहिलेलं नाही की ज्या ठिकाणी नुकसान झालेलं नाही. म्हणजे छप्पर उडणं असेल किंवा छोटे मोठं नुकसान आहे प्रत्येक घरामध्ये, घरांचं आणि त्यानंतर मग झाडांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. सभापती आहात, मला सांगा, पाहणी करताय, मात्र जी रक्कम मिळते शासनाकडून मिळते किंवा ज्या पद्धतीत मागणी असते पण कमतरता असते, मात्र कुठेतरी याबाबत आपण प्रशासन दरबारी काही पत्रव्यवहार किंवा काय करणार का? किंवा अशा या जे निराधार आहेत आता सध्या स्थलांतरित झालेले आहेत यांना कुठेतरी मदत व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार? निश्चितपणे प्रयत्न करणार आमच्याकडून, प्रशासनाकडून. जर ह्या मदत वाढीसाठी काही प्रयत्न होणार असतील, वरिष्ठ पातळीवरती पत्रव्यवहार असतील, ते आम्ही निश्चितपणे करणार आहोत. कारण ही परिस्थिती खूप गंभीर आहे आणि यांना मदत मिळणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी नुकसान झाले ते खरोखर इथली गरीब लोक आहेत आणि त्यांना मदत ही पाहिजे. कारण तुम्ही म्हणताय तसं ही तुटपुंजी मदतीने त्यांचं पूर्ण हे नुकसान भरून निघणार नाही. सकाळपासून पाहणी करताय, अंदाजित आपण आतापर्यंत जी पाहणी केली त्याच्यात काय वाटतं, किती रुपयांचं नुकसान झालंय? जो सर्वे झालेला आहे तो अजून सर्वे पूर्ण झालेला नाही किंवा त्याची पाहणी जी आहे, जे पंचनामा आहे तो पूर्ण व्हायचा आहे. त्याच्यामुळे नेमका आकडा जरी सांगता आला नसला तरी या गंभीर परिस्थितीनुसार याच्यामध्ये आपण बघितलं तर केवळ लोकांचं नुकसान झालंय, तर सार्वजनिक मालमत्ते जसं की इलेक्ट्रिसिटी असेल त्याचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नळ योजना असतील तिचं पण नुकसान झालेलं आहे. त्यामुळे लाखोच्या घरात, म्हणजे माझ्या मते तरी मला असं वाटतं की 40-50 लाखापर्यंत त्याच्यावरही हे नुकसान जाऊ शकतं. तर जर आपण पाहिलं तर लाखोंच्या पटीत हे नुकसान जे आहे ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेलं आहे. खाजगी मालमत्तेसह शासनाच्या मालमत्तेचं देखील नुकसान झालेलं आहे. वीज पुरवठा, त्याचप्रमाणे पाणी पुरवठा हा देखील सध्या खंडित झालेला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण जे आहे ते असंच काहीसं दिसणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आणखी विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग.